नमस्कार, माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि सगळ्यात पहिल्यांदा पुणे तांब्यातून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा उभारणाऱ्या कष्टकरी शेतकऱ्यांचं अभिनंदन। कारण सरकारने केलेली कर्जमाफीची घोषणा आहे त्यांचं यश आहे। कर्जमाफीचे खरे हिरो ते शेतकरी आहेत ज्यांनी महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे तातडीने लक्ष वेधण्यासाठी भाग पाडलं। पण आता हा प्रश्न त्यापुढचा आहे, कर्जमाफी नेमकी कोणाला? म्हणजे आपल्याकडे दोन प्रकारचे शेतकरी आहेत। एक जो रोज सकाळी उठून पहिल्यांदा शेताकडे धाव घेतो, दिवसभर उन्हा पावसाची तमा न बाळगता मातीत राबतो, ज्याच्या अंगाला फक्त घामाचा वास येतो, ज्याच्या पोरांच्या नशिबात ना कुठल्या सोयीसुविधा असतात, ना चांगली शाळा, ना नवे कपडे, सणासुदीच्या काळातही त्याची भ्रांत काही संपत नाही। आणि दुसरा एक शेतकरी आहे जो सकाळी उठून पहिल्यांदा गावच्या पारावर जातो, गप्पा ठोकतो, राजकारणात अग्रेसर असतो, त्याच्या पायाला शेतातली माती अधूनमधून लागते। फॉर्च्युनर, बोलेरो सारख्या गाड्या दिमतीला असतात, अंगावर कांजी केलेले कडक कपडे असतात, त्याचे फोटो गावच्या चौकातल्या फ्लेक्सवर झळकतात, त्याच्याखाली 5-50 कार्यकर्त्यांचे चिमुकले फोटो फटाक्यांच्या माळेसारखे दिसतात। अर्थात अशा शेतकऱ्यांवर ना आपला रोष आहे ना राग, प्रत्येकाची एक स्टाईल आहे, जीवनशैली आहे, ती मान्य। पण अशाच शेतकऱ्यांचा सोसायटी, जिल्हा बँक, पंचायत समितीत दबदबा असतो। त्यामुळे जेव्हा 2008ची कर्जमाफी झाली तेव्हा अशा शेतकऱ्यांना जास्त फायदा झाला आणि गोरगरीब शेतकरी बाजूला राहिला। त्यामुळे यावेळच्या कर्जमाफीत तसं होऊ नये म्हणून काय करावं लागेल हा प्रश्न आहे। आणि चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू, भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी आपल्यासोबत आहेत, शेती प्रश्नाचे अभ्यासक गिरीधर पाटील आहेत, जयाजी सूर्यवंशी शेतकरी आणि पहिल्या कोअर कमिटीमध्ये पण होते जयाजी, आणि राजकीय विश्लेषक अभय देशपांडे। सुरुवातीला बच्चू कडू यांच्यापासून सुरुवात। बच्चू कडूजी, जे फॉर्च्युनर आणि जे कांजी केलेले कपडे वापरतात, ज्यांचा दबदबा आहे सगळीकडे राजकारणात, अशा मोठमोठ्या शेतकऱ्यांचा ज्यांचा टर्नओव्हर काही लाखांमध्ये आहे, त्यांना म्हणजे कर्जमाफी मिळू नये असा कोणाचा हेतू नाहीये, पण गरजू शेतकरी आहे तो दूर राहू नये, तर अशा शेतकऱ्यांऐवजी गरजू शेतकऱ्याला कर्जमाफी मिळावी म्हणून काय करावं लागेल आता? मी तर म्हणतो आमदार खासदार यांना ते देऊ नये, व्यापाऱ्याला देऊ नये, ज्याचा व्यापार मोठा आहे, मोठा व्यापारी आहे त्याला सुद्धा दिल्या गेली नाही पाहिजे। क्लास 1 ऑफिसर, कर्मचारी, अधिकाऱ्यांना या कर्जमुक्तीतून बाजूला काढलं पाहिजे। आणि इथंच नाही तर शहरालागत जे जमीन आहे 1 किलोमीटर दूर, जसं अमरावती जिल्हा असेल, नागपूर असेल, पुणे असेल, मुंबई असणार, असे मोठे जे शहर आहे याच्या बाजूने 1 किलोमीटरच्या अंतरावर ज्याची शेती आहे त्याला सुद्धा कर्जमाफीतून बाहेर काढलं पाहिजे। म्हणजे हे सगळं व्यवस्थित यांना सगळं बाहेर काढून मग गरीबातल्या गरीबापर्यंत, ज्याला खरी गरज आहे त्याच्यापर्यंत ही कर्जमाफी केली तरच या लाड्याला महत्व आहे, नाहीतर मग पुन्हा श्रीमंताच्या घशात गेली तर त्याची मोठी अडचण। उलट मी तर असं म्हणतो का या सगळ्या ह्याच्यापेक्षा शेती संबंधित जे कर्ज घेतलं, बिचाऱ्यांना बोर खोदलं असन, पतसंस्थेतून कर्ज घेतलं असन, शावकारीतून कर्ज घेतलं असन, कारण बँकेनं सगळ्यालाच कर्ज दिलं नाही, लक्षात घ्या। बँकेच्या इतक्या अटी तिथले एजंट असतात, ते कमिशन खातात, त्याच्यावर लवकर मार्ग लागतं आणि मग कंटाळून तो शावकाराकडे जातं आणि शावकाराकडून घेतलेलं कर्ज आहे। काही लोकांना सोनं घेणं गहाण ठेवून जे नव्याचं जुनं केलं त्याला सुद्धा आलं पाहिजे। आधुनिक शेती करणारा पॉलीहाऊस असू द्या, तर गायी घेतल्या असन, बकऱ्या घेतल्या असन, जोडधंदा म्हणून ज्यानं शेती घेतली त्याला सुद्धा इन्व्हॉल्व कसं करता येईल, किमान त्याला काही प्रयत्न केले या शेतीच्या संकटातून बाहेर निघून सुख होण्यासाठी, त्याला सुद्धा घेतलं गेलं पाहिजे। इव्हन ज्यांना कर्ज भरलं त्याला सुद्धा काही फायदा केला, त्यांना जर मोठं सगळं मेहनतीनं बिचाऱ्यांना सगळं केलं, आटापिटा करून इकडले तिकडले पैसे आणून जर कर्ज फेडलं असेल तर त्याचा विचार का होत नाही? मी तर पाहतोय का ही परिस्थितीनुसार कर्जमुक्ती आम्ही मागतोय। ठीक आहे, मुळात आमची कर्जमुक्तीची मागणीच नाही, स्वामीनाथन आयोगाच्या हमीभावाची मागणी आहे, तो सगळे लोकप्रिय। तुम्ही सांगा आता महाराष्ट्रातला अर्धा अधिक शेतकरी हा कर्जच घेत नाही, तो कर्जाच्या त्या भानगडीत पडत नाही किंवा हात उसने घेऊन एकूण तिकून घेऊन तो कर्ज भागवतो। या सगळ्याचा विचार करणारी ही मागणी जरी नसली तरी आवश्यक आहे, कारण डोक्यावर बोजा होता। या कर्जमुक्तीमुळे हजारो शेतकरी आता आत्महत्यापासून थांबेल, कारण त्याच्या डोक्यावरचा बोजा आहे। नक्कीच आपल्यासोबत गिरीधर पाटील आहेत, ते म्हणजे आताच्या सुकाणू समितीत असणार होते पण काही काळामुळे काही कारणांमुळे त्यांनी तिथून माघार घेतली। गिरीधर पाटीलजी, आता मोठ्या शेतकऱ्यांना म्हणजे जे धनदांडगे शेतकरी आहेत खऱ्या अर्थानं ज्यांची कुवत आहे कर्ज भरण्याची, त्यांना दूर ठेवून जो गरजू आहे त्याला फायदा व्हावा अशी ती म्हणजे एकूण व्यवस्था असायला पाहिजे। आता जसं बच्चू कडूजी म्हणाले की जे मोठे शेतकरी त्यांना बाजूला ठेवलं पाहिजे आणि निम्मे शेतकरी जे आहेत ज्यांना बँकेचं कर्जच मिळत नाहीये, तर मग नेमका शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा फायदा किती लोकांना होणार आणि गरजू शेतकऱ्यांना फायदा होईल यासाठी काय करायला पाहिजे? नाही, मुळामध्ये आपण कर्ज हा जो निकष ठरवतो आहे तो मला वाटतं फारसा संयुक्तिक नाहीये। कारण एकूण शेतकऱ्यांपैकी फक्त 35%
शेतकरी कर्जाच्या नेटमध्ये येतात आणि 35% सुद्धा 17% शेतकरी फक्त इन्स्टिट्यूशनल म्हणजे बँकेच्या कर्जाच्या याच्यामध्ये अडकलेले आहेत, बाकीचे सावकारी कर्जामध्ये आहेत. तर तसं जे आकडेवारी काढली तर एकूण शेतकऱ्यांच्या मला वाटतं 5-5.5% शेतकऱ्यांसाठी आपण कर्जमाफी कर्जमुक्ती वगैरे हे सगळं वापरत असतो. एक मोठा वर्ग असा बाजूला आपण ठेवतोय की त्याच्यापर्यंत पोहोचता येत नाही आपल्याला. आणि वगळायचे जे वर्ग असतील तर ते आपण धनदांडगे शेतकरी अमुक टमुक हे जे म्हणतो, याच्याबरोबर आमदार खासदार निवडून आलेले प्रतिनिधी सरपंचांपासून पंचायत समिती झेडपीचे जे काय असतील राजकारणामध्ये असले राजकीय पक्षांचे पदाधिकारी त्याच्यामध्ये घ्या, म्हणजे हा जो एक सगळा वर्ग आहे ना याला राजकारणातून भरपूर पैसे मिळतात. सहकारामध्ये जे काही साखर कारखाने शिक्षण सम्राट वगैरे ही जी सगळी मंडळी ही सगळी बाजूला ठेवायची आणि केवळ जो बिचारा बांधावरती राबत असतो त्या शेतकऱ्याला आपल्याला काही देता येतं का, आणि त्याला पण जमीन किती काय किती याचा हे न करता ही जी मदत द्यायची असेल त्याच्या टोटल क्वांटिटीमधून पर एकर आपण किती देऊ शकतो हे अगोदर ठरवा. आणि 5 एकरवाल्याला 5 एकरची मदत, 20 एकरवाल्याला 20 एकरची मदत ती कर्जाशी संबंधित ठेवू नका. म्हणजे त्याच्यावर कर्ज आहे म्हणून त्याला मदत द्यायची असं नाही, तो शेतीमध्ये आहे म्हणून त्याला मदत. शेतीचा धंदा तोट्याचा आहे आणि तोटा भरून काढण्यासाठी त्याने कर्ज घेतलं असेल, सोन्याचे दागिने विकले असतील, सावकारी कर्ज असेल, काही केलं असेल तर त्याला आपण अशा एकाच निकषामध्ये न अडकवता शेतीत असलेला माणूस त्याला करावयाची मदत अशा समीकरणाने जर मला वाटतं आपण मदत दिली ठीक आहे तर आज जी आपण भेदाभेद करतोय की बँकेचं कर्जवाल्यांना आपण कर्जमाफी आणि बाकीच्यांचा विचार आम्ही समिती नेमून करू, असा करू तसा करू, याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खूप संभ्रम निर्माण झालेला आहे. आणि जे एक आशा लागली होती, आता काही शेतकऱ्यांनी 8च दिवसांपूर्वी इतर मार्गाने पैसे उभारून त्यांचं नव्याचं जुनं केलंय, कर्ज फेडलेलं आहे. आता ते या नेटमध्ये येऊ शकत नाहीत कारण ते कर्जबाजारी पण नाही, बाकीदार पण नाही, पण त्यांच्या प्रामाणिकपणाचं फळ त्याला आपण या कर्जमाफीच्या नेट पासून आपण बाहेर ठेवतो. तर मला वाटतं आता काय झालंय की कर्जमाफीच्या विषयामध्ये माधव भंडारीजी मी तुमच्याकडे येईन. जसं की आता गिरीधर पाटील सर म्हणाले की ज्या नेटमधून बाहेर गेलेल्या जे थकबाकीदार आता राहिलेले नाहीये, ज्यांनी सोनं गहाण ठेवून जुन्याचं नवं केलेलं आहे, आणि महत्वाचं म्हणजे की जो सावकारी पाशात अडकलेला आहे ज्याचा विचार या सगळ्यामध्ये होणार आहे का, या संदर्भामध्ये गेल्या 2-3 दिवसात बऱ्याच चर्चा झाल्या. आणि ह्या समितीसमोर जी कार्यकक्षा ठेवली ती हीच कार्यकक्षा आहे की कोणत्या मार्गाने या लोकांना या कर्जमाफीच्या कक्षेत आणता येईल हे तपासण्यासाठी ही समिती काम करते. आणि आपल्याच वाहिनीवरती थोड्या वेळापूर्वी महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटलांनी जी मुलाखत दिली त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की आम्ही हे सगळे विषय तपासतो, आम्ही सगळे मुद्दे तपासतो आणि जास्तीत जास्त लोकांना ह्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न आपण करतो. ठीक आहे, म्हणजे जास्तीत जास्त यातला एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा सरकारने याच्यामध्ये जो पहिला पवित्रा घेतला की कर्जमाफीचा मुद्दा जमिनीच्या धारणीशी न जोडता त्याला त्या जमीन धारणेच्या मुद्द्यातून आपण बाहेर काढलं, हेच मुळात पहिलं खूप मोठं पाऊल आहे. कारण अल्पभूधारक ही एकदा व्याख्या लावली की बराच मोठा वर्ग हा याच्यातून बाजूला पडतो. आपल्याला असं वाटतं की अल्पभूधारकांची संख्या मोठी आहे, व्यवहारात अल्पभूधारकांची संख्या मोठी आहे, खरं आहे. पण विदर्भ, मराठवाडा किंवा कोकणासारख्या भागामध्ये 7-12 तोडलेलं नाहीत, एकत्र कुटुंब आहे. त्या प्रत्येक वेगवेगळ्या करणाऱ्या कसणाऱ्या माणसाचं त्या जमीन धारणा जर बघायला गेलो तर तो अल्पभूधारकच आहे. पण सगळ्या कुटुंबाची एकत्र जमीन एकाच 7-12 असल्यामुळे तो अल्पभूधारकाच्या व्याख्येत बसत नाही आणि मग तो या कर्जमाफीच्या फायद्यापासून वंचित राहतो. हा अनुभव मागच्या कर्जमाफीच्या वेळेला आला. नक्कीच. चंद्रकांत दादांनी जर पश्चिम महाराष्ट्रातलं उदाहरणच दिलं की एका व्यक्तीला 82 लाखाची कर्जमाफी मिळाली, तो त्या निकषात बसला, पण खराखुरा जो अल्पभूधारक आहे तो त्या निकषात बसला नाही. त्यामुळे हा निकष आपण आधी बदलला, जमीन धारणेशी तो मुद्दा न जोडता
खऱ्या अर्थाने गरजू कोण आहे त्याच्याशी तो मुद्दा जोडायचा निर्णय आपण घेतला आणि हाच सरकारचा जो सर्वसमावेशकतेचा आग्रह आहे तो या निर्णयातून आपल्याला दिसून आलेला आहे. नक्कीच अभय देशपांडे सर, आता खूप मोठा म्हणजे खरं तर निर्णय झालाय, पण आता सगळा गोंधळ जो उडालाय तो त्यात नक्की कर्जमाफी कुणाला द्यायची? कारण आता जर गिरधर पाटील सर जसं म्हणतात, जसं 5.5% जर कर्जमाफी राहणार असेल आणि मोठा वर्ग त्यापासून वंचित राहणार असेल तर कसं करायचं? आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न की हे जे मोठे मोठे धनदांडगे शेतकरी, जसं की चंद्रकांतदादा पाटलांनी सांगितले की 82 लाख रुपयाची कर्जमाफी कॅबिनेट मिनिस्टरच्या भावाला मिळाली, अशी उदाहरणं 2008 मध्ये पण बघायला मिळते. त्यांना दूर ठेवण्यासाठी काय करावं लागणार आता? मला वाटतं की या सर्व गोष्टींमध्ये ज्यावेळेस आपण फक्त भावनिक होऊन किंवा काहीतरी एक आदर्श व्यवस्था सांगूनच उपयोग होणार नाही, तर ते कायद्याच्या चौकटीत किंवा निकषातही बसवावं लागेल. अल्पभूधारक म्हणजे शेतकरी, म्हणजे जो अल्पभूधारक शेतकरी पुणे जिल्ह्यातला असेल किंवा पाणलोट क्षेत्रात असेल, ज्याला बागायत जमीन असेल तो, त्याचं उत्पन्न आणि मराठवाडा आणि विदर्भातल्या कोरडवाहू शेतकरी असेल किंवा सातारा जिल्ह्यातल्या माणमधला खटावमधला असेल, त्याच्या उत्पन्नामध्ये फार मोठी तफावत असते. त्याच्यामुळे केवळ अल्पभूधारक हा निकष लावता येणार नाही. दुसरं, सरकारने सांगितलं की आम्ही जे इन्कम टॅक्स भरतात, जे ज्यांचा इन्कम टॅक्सेबल आहे, करपात्र आहेत, त्यांना वगळण्याचे संकेत मगाशी आपल्याला महसूल मंत्र्यांनी दिले. मला वाटतं तो निकष योग्य आहे. कुटुंबातील एका व्यक्तीला जर सरकारी नोकरी असेल कोणी, आता ते कुटुंबाची व्याख्या ठरवावी लागेल. अनेक ठिकाणी संयुक्त कुटुंब असतात, एखादी व्यक्ती असेल तर त्या सगळ्याच कुटुंबाला अपात्र ठरवता येणार नाही, त्याचे निकष ठरावे लागतील. दुसरं की ज्यांनी सावकारी कर्ज घेतलंय त्यांच्या बाबतीत सरकारने मध्यंतरी निर्णय घेतला, परंतु सरकारने निधीची तरतूद केलेली असतानाही फार कमी शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला, कारण ते त्या निकषात बसत नव्हते. कारण पीक कर्ज द्यायचा अधिकार सावकारांना नसताना त्यांनी वेगळ्या गोष्टीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड सरकार कशी करू शकेल, असे अनेक प्रश्न त्याच्यातून निर्माण झाले आणि त्याचा ज्या प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा व्हायला हवा होता तसा तो झाला नाही. आणि त्याशिवाय मला वाटतं गिरीधर पाटील यांनी एक अतिशय महत्वाचा मुद्दा उपस्थित केलाय की ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं नाही, ज्यांनी आपल्या वस्तू विकल्या पण आज त्यांना तोट्यात धंदा करावा लागतोय, तर मला वाटतं की शहरांमध्ये आपण मेट्रो सारखे प्रकल्प आणतो आणि त्याचे दर सामान्य लोकांना परवडावेत म्हणून आपण काय करतो की व्हायबिलिटी गॅप नावाचा आपण एक नवीन शोधून काढला मार्ग की त्या प्रकल्पासाठीचा अर्धा खर्च सरकारने उचलावा, त्याच्यामुळे सामान्य माणसावर त्याचं बर्डन पडणार नाही. बरोबर. याच व्हायबिलिटी गॅपच्या संदर्भात मला वाटतं की शेतकऱ्यांच्या संदर्भात आता विचार होणं आवश्यक आहे की शेतकरी जर त्यांनी उत्पादन केलेल्या मालाला त्याच्या खर्चावर आधारित भाव मिळणार नसेल तर ती मधली गॅप त्यांनी सहन करून तो परत त्या कर्जाच्या सापळ्यात सापडत असेल तर त्याला व्हायबिलिटी गॅप टाईप, त्याला त्या पूरक उत्पन्न म्हणून सरकारकडून काही मदत दरवेळ झाली पाहिजे. हमी भाव, उत्पादन खर्च याचा मेळ घातला पाहिजे. तो बसत नसेल तर तेवढी मदतीची गॅप सरकारला भरून काढावं लागेल. मला वाटतं की आणखी एक मुद्दा याच्यातला महत्वाचा आहे की जसं आपण एलपीजीचा मुद्दा आला परवा की सबसिडी सोडा असं एक अभियान झालं, बऱ्याच लोकांनी त्याला प्रतिसादही दिला. आता महत्वाचा मुद्दा येतो की लोकप्रतिनिधींनी याची सुरुवात करावी. मगाशी बच्चू कडू यांनी उल्लेख केला त्याचा की आपण म्हणजे आज विधानसभेत किंवा लोकसभेत असतील, मी एकदम सरपंचापर्यंत जा म्हणणार नाही, कारण आरक्षणामुळे आज गरीब कुटुंबातील व्यक्ती सुद्धा सरपंच पदासाठी किंवा पदावर पोहोचू शकतात. पण किमान एक आमदारांनी स्वतः पुढाकार घेऊन की आम्ही सबसिडी आम्हाला कर्जमाफी नको, आम्ही ते घेणार नाही, अशी भूमिका घ्यावी. तशी भूमिका घेतली तर ते पुढे येतील. नक्कीच. आणखी तिसरा एक मला वाटतं की महत्वाचा मुद्दा आहे की ऍग्रिकल्चर इन्कम, कृषी उत्पन्न हे इन्कम टॅक्स मध्ये येत नाही. म्हणून माझी जर अनेक लोक शेतीचा उपयोग आपल्या इतर धंद्यातला काळा पैसा पांढरा करण्यासाठी वापरतात, तशा लोकांच्या नावावर जर 2 एकर जमीन असेल तर त्याचंही कर्ज माफ होणार. काही खासदारांना झालं ना 113 कोटी वगैरे इन्कम झालं ना शेतीतून. कृषी उत्पन्न तुम्ही तुमच्या इन्कम टॅक्स रिटर्न्स मध्ये किंवा याच्यात किती दाखवलंय याचा पण विचार केला पाहिजे. कृषी उत्पन्न 13 लाख रुपये दाखवलं असेल आणि त्याची 2 एकर जमीन आहे तर तो कर्जमाफीला पात्र आहे का? तो एक मुद्दा आहे. मला वाटतं की या सगळ्या गोष्टींचा एकत्र विचार करून मला वाटतं की या कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागेल. आणि एकदा जर सूत्र निश्चित झालं तर निश्चितपणे मला वाटतं की ते कायमसाठी त्याचा तोडगा होईल आणि गरीब शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल. मागच्या वेळेस आपण बघितलं असेल की जो खरा शेतकरी म्हणजे ज्याला आत्महत्याग्रस्त जिल्हे म्हणायचो आपण, त्या जिल्ह्यांमध्ये पंतप्रधानांचं पॅकेज आलं, नंतर आलं, पण परत तीच परिस्थिती निर्माण होत होती कारण त्याला उत्पादनाच्या खर्चा एवढा भावच मिळत नव्हता. तो जोपर्यंत भरून निघणार नाही तोपर्यंत मला वाटतं की हा प्रश्न सातत्याने निर्माण होईल. तो कायमचा सोडवायचा असेल तर आज सुदैवाने सर्व शेतकरी नेते एकत्र आलेले आहेत. त्या शेतकरी नेत्यांनी स्वतः अशी भूमिका घेतली की धनदांडग्यांना देऊ नका
अशा वेळेस मला वाटतं की ही संधी खरं तर अभिनंदन सरकारने करायला पाहिजे. निश्चितपणे निकष केले पाहिजेत आणि मला वाटतं की त्या संदर्भात सर्वांनी जर पुढाकार घेतला तर हे निकष होऊ शकतील. नक्कीच नक्की हे निकश होऊ शकतील. आपल्यासोबत खासदार राजू शेट्टी आहेत. राजू शेट्टीजी, तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यातून येता, तुम्हाला तर चांगला अनुभव आहे आणि तुम्हाला तिकडे माहिती आहे की अशा पद्धतीचे ज्याला तुम्ही निकष बनवणार आहात, म्हणजे सरकारची समिती आणि तुमची शेतकऱ्यांची समिती मिळून, त्यावेळेला राजकारणी किती हुशार आहेत, तुमच्या जिल्ह्यातल्या लोकांनी त्याचा कसा फायदा घेतला हे तुम्ही सांगितलंय. तर वेगवेगळ्या टॅक्टिक्स आणि वेगवेगळ्या क्लुप्त्या काढतील यावेळीही त्यातून निसटण्यासाठी. तर ते निसटू नये म्हणून तुम्हाला जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. तर ती कशी घेणार आहात तुम्ही? नाही, म्हणूनच याच्यावर सविस्तर सखोल चर्चा होणं अपेक्षित आहे आणि त्यामध्ये काही निकष अशा पद्धतीनं लावावेत की कुठंच हालचाल करता येऊ नये आणि मग कदाचित हे निकष इतके कडक होतील की त्यामुळे काही खरोखरच गरजू आहेत ते बाजूला राहू शकतील किंवा ते त्यापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग असे ज्यांना मदत करण्याची गरज आहे पण त्यामध्ये बसत नाहीत अशांची एक वेगळी यादी तयार करून त्याची एकदा पुन्हा त्यांनी पुन्हा नव्यानं केली तर मला वाटतं की अशा पद्धतीनं एक अनावश्यक लाभदायक बाजूला काढता येतील आणि आहे त्या पैशामध्ये खऱ्या गरजू लोकांच्या पर्यंत लाभ पुरवता येईल असं मला वाटतं. नाही, राजू शेट्टीजी, तुम्ही आता ज्याला बोलताय, काल जेव्हा जी घोषणा झाली त्याच वेळेला लोकांनी एका रात्रीत खातेफोड करून एकमेकांच्या दुसऱ्याच्या नावावर ट्रान्सफर करून त्याच्यामध्ये कर्जाची म्हणजे काय बोजा चढवणं वगैरे तलाट्यांना हाताशी धरून हे चालू केलं असेल. त्याच्यामुळे आपली व्यवस्था जी आहे ती व्यवस्था करत त्याच्यातून मार्ग कसा काढणार हा महत्वाचा प्रश्न आहे. नाही, पण तरी सुद्धा त्यातून हेही करता येईल की ज्यावेळी लक्षात येईल की कुणी चोरी केलेली आहे तर अशा चोरी करणाऱ्यांच्यावर कडक शासन केलं जाईल. आता एक वेगळा काहीतरी नियम केला तर मग थोडीशी भीती राहील या लोकांच्यावर. नक्कीच नक्कीच. आपल्यासोबत जुन्या कोअर कमिटीचे सदस्य जयाजी सूर्यवंशी. जयाजी सूर्यवंशीजी, तुमचं स्वागत आहे कार्यक्रमात. तुम्हाला सगळ्यात थोडंफार जास्त हाताला लागलं नव्या कोअर कमिटीच्या असं म्हणूया का? आणि दुसरी महत्वाची गोष्ट की आता हा जो निकष लावलाय त्या निकषामधून सर्वसामान्य शेतकऱ्यालाच फक्त कर्जमाफी मिळेल असं सांगता येईल का आपल्याला ठासून? मी आज या ठिकाणी मुख्यमंत्री आणि सरकारचं अभिनंदन यासाठी करेल की अल्पोदरक हा जो शब्द आहे तो काढून सरसकट शेतकऱ्यांना बहुधारक शेतकऱ्यांना त्याला माफी करण्याचा निर्णय घेतला. कारण अल्पोधारक हा विषय जर आला असता तर मराठवाडा आणि विदर्भातील बऱ्याच शेतकऱ्यांचा अन्याय झाला असता आणि बरेच शेतकरी याच्यापासून वंचित राहिले असते. म्हणून प्रथमतः राज्य सरकारचं आणि मुख्यमंत्र्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि खरं तर 31 तारखेच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांना मीच हा विषय सुचवला होता की इन्कम टॅक्स धारक जे शेतकरी आहेत, बडे दळणदांडगे जे शेतकरी आहेत, कारण मला माहिती होतं की पुण्यामध्ये जे गुंटा पाटील आहेत त्या गुंटा पाटलांनी पुण्याच्या आजूबाजूला 200-300 एकर जमीन घेतलेली आहे. त्या 200-300 एकरावर ते शेतकऱ्यांच्या कर्ज उचलायचे आणि ते कर्ज पुण्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे आणि त्या सगळ्या कर्जाचा फायदा ते उचलायचे. डॉक्टर, वकील, इंजिनियर या सगळ्यांच्या शेत्या आहेत. हा सगळा प्रकार मी मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिला आणि मुख्यमंत्र्यांना ते मान्य झालं आणि ही चर्चा सर्वांनी पुढे घेतली. त्याबद्दल मी राजू शेट्टी सहित सर्व शेतकरी संघटना नेत्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि या सर्वांचा फायदा महाराष्ट्रातील उर्वरित शेतकऱ्यांना निश्चित होणार आहे. कारण जो तिवारी समितीने या ठिकाणी एक निकष सर्व्हे केला होता की महाराष्ट्रामधील जे खरीपाचं मागच्या वर्षीचं कर्ज वाटप झालं होतं त्यातलं 62% कर्ज वाटप एकट्या मुंबईमध्ये झालं. आता मुंबईमध्ये कोण शेतकरी आहेत त्यांना खरीपाच्या कर्जाची गरज आहे. म्हणजे या ठिकाणी ज्या चोर पंक्चर आहेत, ज्या शेतकऱ्यांवर पैसे उचलणारे वेगवेगळे उद्योगपती आहेत, व्यापारी आहेत, यांचा फायदा त्या ठिकाणी गेला आणि याचा सगळ्यात मोठा फायदा आता या निर्णयामुळे शेतकऱ्यांना होणार आहे. डायरेक्ट त्याचा लाभ होणार आहे. हे सगळं करत असताना गिरधर पाटलांनी सावकारीचा विषय मांडला. पण मी सातत्याने गेल्या 2 वर्षापासून राज्य सरकारच्या समोर एक विषय सातत्याने मांडतोय. सावकार संपलेला आहे, तो फार कमी प्रमाणात राहिलेला आहे. पण मायक्रो फायनान्स कंपनीच्या रूपाने या ठिकाणी एक वेगळा सावकार या महाराष्ट्रामध्ये उभा राहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक 4 ते 4.5 लाख शेतकरी आज त्याच्यामध्ये अडकलेले आहेत. आंध्र प्रदेशमध्ये ज्या कंपन्या बंद पडल्या होत्या, विस्तार फायनान्स, महेंद्र फायनान्स, L&T फायनान्स, या या कंपन्यांनी शेतकऱ्याच्या गाळ्याला फास लावलेला आहे. कारण राज्य सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज दिलं नाही. त्यामुळे त्या शेतकऱ्यांनी या मायक्रो फायनान्स कंपन्याचं कर्ज घेतलेलं आहे. आणि माझी विनंती राज्य सरकारला, मायक्रो फायनान्स कंपन्याचं कर्ज सुद्धा राज्य सरकारने आता माफ केलं गेलं पाहिजे.
तर या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील. कारण माझ्या मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त ज्या आत्महत्या झाल्यात त्या मायक्रो फायनान्स कंपनीच्या जाचामुळे झालेल्या आहेत. तुम्ही लातूर मधली जी एका मुलीची आत्महत्या आहे, जी तिला पैसे पासाला पैसे नव्हते, तिच्या वडिलांनी सुद्धा मायक्रो फायनान्स कंपनीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. म्हणून या सगळ्या कर्जामध्ये सुद्धा सावकाराबरोबर मायक्रो फायनान्स कंपनीचा विचार केला गेला पाहिजे, तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना न्याय दिल्या गेल्यासारखा होईल. आणि याबरोबर नुसतं पीक कर्ज नव्हे तर मग पाईपलाईनचं कर्ज असेल. आता आमच्या आदरणीय बच्चू कडूंनी सांगितलं की बोर घेतलेला आहे, तो बोर फोल गेलेला आहे. आम्ही शेततळ्यासाठी 4-4, 5-5 लाख रुपये बँकेचे कर्ज काढलेत, पण त्या ठिकाणी 2 वर्ष दुष्काळ असल्यामुळे आमच्या शेततळ्यामध्ये पाणी आलेलं नाहीये, त्याचं आम्ही व्याज भरत आहोत. त्या शेततळ्यांची सुद्धा कर्जमाफी झाली पाहिजे, या प्रकारची भूमिका आता आम्हाला या ठिकाणी राज्य सरकारने घेतली म्हणजे मायक्रो फायनान्स कंपन्यांचा जो विषय आहे तो अतिशय गंभीर विषय आहे. बच्चू कडू आहेत आपल्यासोबत. बच्चू कडूजी, आता ज्या वेळेला तुमची समिती जी आहे ती सरकार समोर जाईल, तर ती सरकार समोर जाताना कुठले कुठले आस्पेक्ट घेऊन जाणार आहे? म्हणजे की या लोकांचं कर्ज माफ झालं पाहिजे, जसे आता तुम्ही सांगत होता, जसं आता नवीन एक मायक्रो फायनान्सचा विषय आला, जसं गिरधर पाटलांनी खरं तर सावकारांचा प्रश्न मांडला, तर कुठले कुठले मुद्दे तुमच्या डोमेनमध्ये आहेत? तसं आहे, मायक्रो फायनान्स आहे, पतसंस्थेतून कर्ज घेतलेले असणार. आपण पाहतोय का शावकार हे महत्वाचा आहे, वैध शावकारकी आहे, ज्याने शेत गहाण करून ठेवलेलं आहे. बरेच आहे, पॉली हाऊस वाले आहेत, कुक्कुट पालनवाले आहेत, बरेच. म्हणजे त्याच्यात एवढे बारीक विषय आहेत. सगळे आपल्याला पूर्ण म्हणजे प्रत्येक बँकेची सगळी माहिती घेतली पाहिजे का शेतकरी म्हणून त्याला जोडधंदा म्हणून काही शेती कर्ज घेतलं का ते सगळं तपासलं गेलं पाहिजे. बरोबर. त्याला 2-3 दिवस वेट झाला तर चालेल, पण खऱ्या खुऱ्या आणि जो अडचणीत असणाऱ्या, माझं म्हणणं अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्याला या माध्यमातून न्याय भेटणं गरजेचं आहे. बरोबर. आणि म्हणून त्यासाठी आम्ही सगळं आता उद्या सगळी आम्ही बैठक ठेवली आम्ही अमरावती जिल्ह्यात, आणि सगळे आम्ही बारकावे सगळे तपासून मग ते कसं जाईल. कसं आहे का, ह्या आता जर तो सुटला ना तर आता बराच मला 2-3 फोन आले, बच्चू भाऊ आमची आत्महत्या थांबवली तुम्ही, तुमच्यामुळं. म्हणजे अर्थात आम्ही त्याचं श्रेय घ्यायचं काही गरज नाही, ते सगळं कुडकाम्याला जातं, शेतकऱ्याला जातं. त्यांना त्यांचं खरं तर आम्ही त्यांना मानाचा मुद्रा केला पाहिजे ज्या लोकांवर गुन्हे दाखल झाले. आज आमचा टीव्हीवर चेहरा दिसत असेल, पण बिचाऱ्याने ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, ज्यांनी खरोखर आपलं स्वतःचं शेतातलं भाजीपाला रस्त्यावर फेकून याच्यात लाखो रुपयाचं योगदान दिलं, त्या सर्वांमुळे हे सगळं शक्य झालं. आणि सरकारनं ते मान्य केलं, म्हणजे स्वीकारलं, हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आणि हे निश्चितच खऱ्या शेतकऱ्यापर्यंत कसं जाईल नक्कीच याचा विचार केला पाहिजे. त्याचा विचार आपण निश्चित करू. बारकावे सगळे तपासून एकही शेतकरी खरा आणि गरजू आणि अडचणीत असणारा शेतकरी या कर्जमुक्तीतून सुटला, एका माणसाला जर तो सुटला नाही तर ते पाप आमच्या माथ्यावर आलं नाही पाहिजे. ठीक आहे, ते करण्याचा प्रयत्न निश्चित झाला पाहिजे. नक्कीच. आपल्यासोबत राजू शेट्टीजी, आता काल एक मला फोन आला होता की त्याने असं सांगितलं की मी सोनं गहाण ठेवून, म्हणजे पत्नीचं सोनं गहाण ठेवून, मी उदाहरण देतोय, पत्नीचं सोनं गहाण ठेवून मी कर्ज घेतलं आणि ते कर्ज त्याच्यासाठी 7/12 दिलाय, जिथून कर्ज घेतलं, जिथं सोनं गहाण ठेवलं तिथं 7/12 दिलेलं आहे, आणि ते तारण म्हणून दिलं 7/12 अर्थातच. मी शेतीसाठी पैसे वापरले, पण आता असं आहे की त्याच्या 7/12वरती सोनं गहाण ठेवून जे पैसे शेतीसाठी वापरले त्याचं कुठं नोंद उरत नाही. त्याच्यामुळे अशा खूप मोठ्या अडचणी आहेत की जिथं या शेतकऱ्यांनी अशा पद्धतीनं पैसे इकडून तिकडून उचलून शेतात टाकलेले आहेत, आणि जो खरं तर कर्जबाजारी आहे पण तो या तुमच्या व्यवस्थेत कायदेशीर चौकटीत बसणार नाहीये. तर मग त्याच्यासाठी काय उपाय आहे आपल्याकडे? अशा काही मोजक्या केसेस असू शकतात, परंतु ते त्यांना खरोखरच सोनं गहाण ठेवून कर्ज काढलं असेल तर त्याला 7/12वर बोजा चढून कर्ज का दिलं गेलं नाही, आणि त्याला नेमकं कुठल्या कारणासाठी कर्ज पाहिजे होतं, काय कर्जाचं स्वरूप काय होतं, या सगळ्या गोष्टीची छाननी करून खरोखरच गरजू असेल त्याला मदत द्यायला पाहिजे असं वाटत असेल तर अशा काही वेगळ्या नियमात न बसणाऱ्या परंतु गरजू अशा शेतकऱ्यांची एक वेगळी यादी काढावी. आणि मला वाटतं की कॅबिनेटनं त्याला स्पेशल मंजुरी देऊन त्या लोकांना मदत करावी, कारण या लोकांच्या कर्ज रकमा पण एकदम कमी असतील. लक्षात ठेवा, अशी माणसं हे कुणाचं 30,000, कुणाचं 40,000, कुणाचं 45,000 अशी कर्ज असणारी ही माणसं असणार आहे. तर
हे लोक पार असणार नाहीत. तर सरकारनं ठरवलं तर यांच्यासाठी एक वेगळा नियम करायचा आणि कॅबिनेटसाठी वेगळी सेपरेट नोट ठेवून सरकार त्याला मान्यता देऊ शकतं. बेकायदेशीर कर्ज देणारे सावकार सावकारी करणारे त्यांचं कर्ज ना शेतकऱ्यांना परत करण्याची गरज आहे ना सरकारला त्याची भरपाई करण्याची गरज आहे. सरकारने फक्त त्या शेतकऱ्यांना संरक्षण देण्याची गरज आहे की तुम्ही हे कर्ज बेकायदेशीरपणे तुम्हाला दिलेलं असेल, बेकायदेशीरपणे तुमची जमीन लिहून घेतलेली असेल कर्जासाठी, तर ते कर्ज परत करण्याची काहीही गरज नाहीये. तुम्हाला आम्ही संरक्षण देऊ ही हमी जर सरकारने दिली तर ते शेतकरी असेही कर्जमुक्त होतील. फक्त हे कर्जमुक्त झाले. आज शेतकरी का घाबरतो अशा सावकारांना? कारण पुन्हा पुन्हा त्याच्या दारात जावं लागतं. जर एखाद्या संस्थात्मक कर्ज देणारी पद्धत जर शेतकऱ्यांना उपलब्ध असेल तर शेतकरी कशाला स्वतःहून सावकारांच्या दारात जाऊन जास्तीचं व्याज देईल? बरोबर. मला वाटतं की सरकारने या बाबतीत आता अवैध सावकारीच्या बाबतीत निश्चितपणे काही कठोर कायदा करण्याची गरज आहे. आर पाटील असताना अवैध सावकारीच्या बाबतीत बऱ्याच घोषणा झाल्या, पण त्या कायदाही आला, पण त्याची अंमलबजावणी ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होती तशी होत नाहीये. ती अधिक कठोरपणे करायला पाहिजे. आणि मला वाटतं की आता या समितीने या संदर्भात पण काही निर्णय घेणं आवश्यक आहे. मी जयाजी येतो तुमच्याकडे, पण मला भंडारी सरांकडे जायचं. भंडारी सर, आता जसं की अभय सरांनी सांगितलं की तसं संरक्षण शेतकऱ्यांना देणार आहात का ज्यांना अवैध पद्धतीनं कर्ज दिलं गेलेलं आहे? आणि दुसऱ्या बाजूला जसं की राजू शेट्टी म्हणाले की काही लोकांचा आपल्याला सहानुभूतीनं विचार करावा लागेल. काही चुकीच्या पद्धतीनं कर्ज जरी घेतली असतील तरी त्यांनी शेतीसाठी वापरली आहेत आणि त्यांची कर्जमुक्ती कशी करायची, ती कायद्याच्या चौकटीत कशी बसवायची, हा एक मोठा प्रश्न असणार आहे. बेकायदेशीररित्या सावकारी करणाऱ्यांच्या विरुद्ध सरकार निश्चितच शेतकऱ्यांना, गरजू शेतकऱ्यांना संरक्षण देईल. त्याच्यामध्ये काही कोणाच्या मनात शंका असण्याचं कारण नाही. पण मगाशी तुम्ही जे उदाहरण दिलं की सोनं तारण ठेवलंय आणि शेतीसाठी कर्ज घेतलं. सोनं तारण ठेवल्यानंतर त्याला 7/12 मागितला का बँकेने? त्या बँकेचे हे ज्यांनी कुणी हे कर्ज दिलं की सोनंही तारण घेतलंय आणि 7/12 मागितलाय, त्याची आधी चौकशी केली पाहिजे. त्याची माहिती पाठवा, चौकशी करायला लावतो मी की सोनं तारण ठेवल्यानंतर 7/12 मागितला का? नक्कीच. आणि 7/12 मागितलं तर सोनं का मागितलं? बरोबर. त्यामुळे हे जे व्यवहार आहेत या सगळ्या व्यवहारांमध्ये स्थानिक पातळीवरती अनेक प्रकारचे उलटे सुलटे उद्योग चालतात. त्याच्यामध्ये शेतकऱ्याची फसवणूक होते आणि शेतकऱ्याची पिळवणूक होते. आणि शेट्टी साहेब म्हणाले त्याप्रमाणे हा फसवणूक होणारा, पिळवणूक होणारा शेतकरी हा 30, 35, 40 हजार रुपयेच कर्ज घेणारा असतो. याच्यापेक्षा मोठं कर्ज त्याच्या अंगावर नसतं. बरोबर. त्यामुळे निश्चितपणे अशा तऱ्हेच्या शेतकऱ्यांच्या बाबतीतला वेगळा विचार करावा लागला तर तो करण्याची तयारी सरकार करू शकेल. सरकारची आता जी समिती आपण नेमली त्या समितीसमोर हा मुद्दा निश्चितपणे येईल आणि मी सुद्धा त्या समितीसमोर या संबंधी मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करेन. आणि या वर्गाला सुद्धा आपल्याला संरक्षण कसं द्यायचं हे ठरवता येईल. परंतु आपल्या माध्यमातून मी निश्चितपणे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की ज्यांनी बेकायदेशीर खाजगी सावकाराकडून पैसा उचललाय आणि जमिनी त्यांनी आपल्याकडे जबरदस्तीने लिहून घेतल्या आहेत, पुढे या सरकारच्या बरोबर या. सरकार तुम्हाला संरक्षण देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेल. सरकार आपल्या पाठीशी उभं राहील. नक्कीच हे सगळे मुद्दे महत्वाचे आहेत. मात्र स्वामीनाथन आयोगानेही काही शिफारशी केल्या होत्या. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू असंही पंतप्रधानांनी म्हटलं होतं. त्याच्यावरती पण काही विचार होणार आहे का? ही सगळी कमिटी कायम फक्त चर्चा करत राहणार आहे की त्याच्या पुढच्या उपाययोजनांवरती पण काही चर्चा होणार आहे? याच्यावर आपण बोलणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊयात. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एबीपी माझा. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. धनदांडग्या शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून दूर ठेवून गरजू शेतकऱ्यांना कसा त्याचा फायदा होईल यावरती आपली चर्चा चालू आहे. गिरीधर पाटील आपल्यासोबत. गिरीधर पाटील जी, आता हे 2 पार्ट आहेत की जसं की आता अवैध सावकारी कर्ज घेतलेले, ज्यांनी सोनं तारण ठेवून कर्ज घेतले, अशांना आपल्याला संरक्षण द्यावं लागेल, अशा लोकांना उभं करावं लागेल, त्यांना कायद्याच्या चौकटीत बसवावं लागेल. आणि दुसरीकडे नव्या क्लुप्त्या शोधून या कर्जमाफीत जसे घुसणारे लोक आहेत, या कर्जमाफीत कसं घुसता येईल हे बघणारे लोक आहेत, त्यांना पण रोखणं तितकंच आवश्यक आहे. ते कसं करावं लागेल? त्यासाठी नेमके काय फ्रेम करावे लागतील आपल्याला? मध्यंतरी एक बँकेचा रिपोर्ट आला होता. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कित्येक टन बँकेमध्ये सोनं गहाण ठेवून कर्ज घेतलेली आहेत. अशी वेळ काय यावी? कारण आपली नियमित कर्ज पुरवणारी जी व्यवस्था आहे, विविध कार्यकारी सोसायट्या असतील, बँका असतील, यांच्या मार्फत कर्ज पुरवठा होत नाही. म्हणून शेतकऱ्यांना हे दुय्यम मार्ग शोधावे लागतात. बरोबर. आणि या दुय्यम मार्गांचा जो सोर्स आहे त्याच्यावरती परत तुम्ही
कायदेशीर कारवाई वगैरे जर करणार असाल तर शेतकऱ्यांना पर्यायी व्यवस्थाच राहणार नाही. सावकार म्हणा किंवा सोनं गहाण ठेवून म्हणा, हे इलिगल मार्ग नाही आहेत, हे पर्यायी मार्ग आहेत. आणि हे पर्यायी मार्ग पण जर कायदा कारवाई वगैरे याच्याने बंद होणार असतील तर ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये ज्या सक्षम नसलेल्या बँका किंवा विविध कार्यकारी सोसायटी आहेत त्यांच्यावरती तुम्ही फक्त शेतकऱ्याला ठेवणार आहात. आणि आजवरचा अनुभव बघता या सगळ्या इन्स्टिट्यूशनल संस्था ज्या आहेत त्यांच्याकडून ही मागणी पूर्ण होत नाही, म्हणून शेतकऱ्यांना पर्यायी मार्ग शोधावे लागतात. नाही, पर्यायी मार्ग शोधावे लागतात. पण गिरधर पाटीलजी, मी असं म्हणालो की या नव्या कर्जमाफीत पण काही लोक घुसणार आहेत, काही लोक घुसणार आहेत याच्यामध्ये सुद्धा, काही लोक कायद्यातून पळवाटा काढणार आहेत, त्याच्यामध्ये घुसणार आहेत. त्यांना रोखण्यासाठी काय करावं लागेल? कारण आतापर्यंत ज्या जिल्हा बँका बुडाल्या त्या काही सामान्य शेतकऱ्यामुळे बुडालेल्या नाहीयेत. हो हो, हाच मुद्दा त्यातला महत्वाचा आहे अभिजित, मला याच्यात बोलायचं आहे. हा, मी येतो भंडारी साहेब. आपलं एकंदर बोला बोला गिरधरजी बोला. नाही, याच्यामध्ये काय झालं की आपली एकंदरीत राजकीय व्यवस्था आणि प्रशासन हे एवढं भ्रष्ट झालेलं आहे की त्यांच्याकडून प्रामाणिकपणाची अपेक्षाच करता नाही. हे प्रशासन जर थोडंफार जरी प्रामाणिक असलं ना तरी लोक प्रामाणिक राहून त्यांना माहिती देतील की कोण माणूस काय, त्याची आर्थिक परिस्थिती काय आहे, त्याची काय कर्जबाजारी पडाची काय असेल. पण हे सगळे लोक एक होतात. राजकारणी आणि प्रशासन एक झाल्यामुळे जे काही सरकारकडून येणारी मदत असते ती आपल्याकडे वळवतात आणि खरे लाभार्थी असतात ते याच्यापासून लांबच राहतात. नक्कीच नक्कीच, खरे लाभार्थी लांब राहतात. आपल्यासोबत भंडारी सर तुम्हाला याच्यावरती काहीतरी बोलायचं होतं, पण त्याच्यामध्ये अजून एक मुद्दा आहे की आजच खरं तर घोषणा केली की 16 ज्या जिल्हा बँका आहे, 16 जिल्ह्यातल्या ज्या शेतकऱ्यांना 14 जिल्हा बँका जो कर्ज पुरवठा करतात त्या असक्षम आहेत, त्या जवळपास आता डबघाईला आलेल्या आहेत, त्यांच्याकडून कुठलाही कर्ज पुरवठा होऊ शकत नाही. त्यामुळे तिथं राष्ट्रीयकृत बँकांना कर्ज देण्यास सांगितलंय. आता ही व्यवस्था जी उभी राहिली ती त्या धनदांडग्या शेतकऱ्यांनी बुडवलेली व्यवस्था आहे. संचालकांनी आणि एकूण सगळ्या त्यांच्या कच्च्या बच्च्यांनी बुडवलेली ती व्यवस्था आहे आणि त्या व्यवस्थेमुळे आज आपल्याला हा दिवस बघावा लागतोय. तर आता याच्यामध्ये नव्यानं घुसून येत लोक, म्हणून काय करावं लागणार आहे? मुद्दा तोच महत्वाचा आहे की ज्या संस्थात्मक व्यवस्था आपण उभ्या करण्याचा प्रयत्न गेल्या 60-70 वर्षांमध्ये केला, त्यातलं जिल्हा बँकांचा उल्लेख तुम्ही आता केलात म्हणून मी त्या तपशिलात जात नाही, पण त्याच्या जोडीला आणखीन एक व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न केला आणि तिचं सुद्धा वाटोळं जे मधल्या काळामध्ये झालं त्याची चर्चा आपण कुणी टाळतो, तेवढ्यापुरता मी उल्लेख करतो की आपण जिल्हा आणि तालुका स्तरावर खरेदी विक्री संघ स्थापन केले. त्यांना प्रचंड प्रमाणावरती अर्थपुरवठा केला, अनेक सोयी दिल्या, सवलती दिल्या, मदती केल्या, सगळं केलं. ह्या खरेदी विक्री संघांमधून अपेक्षित काय होतं तर त्यांनी शेतमालाची खरेदी विक्री करावी हे अपेक्षित होतं. आपल्याला आपण तपासून बघा किती खरेदी विक्री संघ शेतमालाची खरेदी विक्री गेल्या 25 वर्षात 50 वर्षात त्यांनी केली. सगळ्या खरेदी विक्री संघांचे पेट्रोल पंप आहेत, त्यांचे गॅसच्या एजन्सी आहेत, बाकी काही आहे, पण शेतकरी शेतीमालाची खरेदी विक्री करणं हा मूळ उद्देश सोडून बाकी सगळे उद्योग ते करतात आणि ते राजकारणाचं एक स्थान आहे, राजकारणाचं एक केंद्र आहे आणि एका विशिष्ट वर्गाच्या हातामध्ये ही केंद्र गेली 50-60 वर्ष तशी आहेत. शेतकऱ्यांच्या सगळ्या प्रश्नांशी निर्माण झालेल्या प्रश्नांच्या मुळाशी हे जिल्हा बँकांचा मुद्दा आहे, हा खरेदी विक्री संघांचा मुद्दा आहे आणि शेतकऱ्यांना मदत देण्याची भूमिका एका बाजूला घेत असताना एका बाजूला ह्या मुळावरती सुद्धा घाव घालण्याची आवश्यकता आहे. ती तयारी आपण करतो की नाही हा माझ्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न आहे. नक्कीच राजू शेट्टीजी, हा महत्वाचा प्रश्न आहे कारण यावेळची जबाबदारी तुमच्यावरती, बच्चू कडूंवरती, रघुनाथ दादांवरती जास्त आहे. कारण शेतकऱ्यांच्या वतीनं तुम्ही तिथं चर्चेला गेला होतात, खऱ्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे, मागच्या वेळेसारखं होऊ नये म्हणून आता अशा लोकांना दूर ठेवण्यासाठी काही निकष करावे लागतील. तर त्याच्यामध्ये तुम्ही काय 5 पॉइंटर सांगणार आहात का की हे 5 निकष असतील ज्याच्यामुळे फक्त आणि फक्त खऱ्या कर्जधारकांनाच त्यांचंच फक्त कर्ज माफ होईल? निश्चितच, कारण आमचं बारीक लक्ष असेल, खालच्या लेवलला काय होतं याची आम्हाला खडाखडा माहिती आहे आणि माहिती आणून देणारे लोक सुद्धा आहेत. आता एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो की काही सहकारी साखर कारखाने त्यातले खाजगी सुद्धा शेतकऱ्यांचा ऊसाची नोंद करत असताना 7बारा घेतात आणि त्याच 7बाऱ्यावर राष्ट्रीयकृत बँकांच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून पीक कर्ज उचलतात आणि ते स्वतःच वापरतात.
त्या शेतकऱ्याच्या नावावर कर्ज पडलेलं असतं. अशी काही यादी माझ्या हातात लागलेली आहे. म्हणजे त्या शेतकऱ्यानं वापरलेलं नसताना सुद्धा ते कर्ज आहे ते मग थकीत गेलं. मागच्या वेळी मी लोकसभेमध्ये सुद्धा हा मुद्दा मांडलेला होता. अशा दुसऱ्याच्या नावावर कर्ज वापरून त्याचा फायदा घेणारी मंडळी आहेत, त्यांच्याकडे आमचं बारीक लक्ष असेल. त्याचबरोबर काही मंडळी अशी आहेत की कर्ज थकवा ज्याच्या नावावर काढले त्याला माहितच नाही, खोट्या सह्या करून कर्ज उचललंय आणि ते कर्ज बुडवण्याचा प्रयत्न झाला. अशी मंडळी सुद्धा याच्यामध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा चोऱ्या अनेक ठिकाणी होणार आहेत आणि त्या चोऱ्या सुद्धा होता कामा नाहीत. कारण त्यामुळं हा पैसा त्याच्याऐवजी एखाद्या गरजू शेतकऱ्याकडे तो पैसा देण्याचा प्रयत्न करण्यासाठी म्हणून आम्ही आमचे प्रतिनिधी त्या कमिटीमध्ये पाठवणार आहोत की हे गैरव्यवहार होऊ नयेत. किंवा एखाद्या शेतकऱ्याची कर्ज मर्यादा कितीही ठरलेली असते. ऊसासारख्या पिकाला एकराला किती कर्ज दिलं पाहिजे, द्राक्षासारख्या पिकाला किती दिलं पाहिजे, त्या जिल्ह्याची कर्ज समिती असते. त्याच्या मर्यादेपेक्षा जास्त कर्ज काढलेलं असेल तर याचा अर्थ संस्था आपल्या ताब्यात आहे म्हणून काढलेलं कर्ज असू शकतं किंवा वशिल्यानं कर्ज काढलेलं असू शकतं. आणि मग जे मुळामध्येच परतफेडीच्या क्षमतेच्या पेक्षा जास्त जाणीवपूर्वक काढलेलं कर्ज ते थकीत गेलं म्हणून फेडण्याची जबाबदारी सरकारवर कशी काय येऊ शकते. असे लोक सुद्धा याच्यामध्ये घुसण्याची शक्यता आहे. या सगळ्यांच्यावर या समितीचं बारीक लक्ष असेल आणि विशेषतः आमचे जे प्रतिनिधी आहेत ते ठेवतील याची मी खात्री देतो. भंडारी सर, स्वामीनाथन समितीचा संदर्भ आपण या सगळ्या चर्चेमध्ये घेतो आणि हमीभावाबद्दल बोलतो. तेव्हा स्वामीनाथन समितीने हमीभावाबद्दल नेमकी काय भूमिका घेतलेली आहे आणि ती आपल्याला सगळ्यांना मानवणार आहे का ह्याची सुद्धा एकदा शांत चर्चा करावी लागेल. नाही बोला ना, काय अडचण काय त्यात, अडचणी आपल्या दृष्टीने अडचणी काय वाटतात? नाही, मला स्वतःला त्याच्यामध्ये दिसणारी अडचण अशी आहे की स्वामीनाथन समितीने हमीभावाबद्दल काही फार भूमिका घेतलेली नाही. पण तो महत्वाचा मुद्दा आहे. स्वामीनाथन समितीचा मुख्य भर जो आहे तो शेतीमधली गुंतवणूक वाढवण्याचा आहे. अगदी बरोबर. शेतीच्या यांत्रिकीकरणाचा आहे, आधुनिक बी बियाण्याचा आहे. त्यामुळे हमीभावाबद्दल स्वामीनाथन समितीचा संदर्भ फार उपयोगी पडतील असं मला स्वतःला वाटत नाही. म्हणजे स्वामीनाथन आयोगाची मागणी ही खरं तर मुख्य मागणी आहे. बच्चू कडू, काय आहे ते चुकीची माहिती भंडारी साहेब सांगतं. पहिला मुद्दा काय म्हटलंय स्वामीनाथननं, का 7व्या किंवा 6व्या वेतन आयोगामध्ये जो शेवटचा पगार उचलतो, शेवटचा कर्मचारी आहे त्याच्या इतका किमान पगार भेटला पाहिजे. दुसरा मुद्दा काय आहे का 50% नफा धरून भाव भेटले पाहिजे. आयात निर्यात धोरणामुळे जर त्याचं संरक्षण होत नसेल त्याचं तेव्हा सरकारनं हस्तक्षेप केला पाहिजे. सर्व भावावर म्हटलंय. स्वामीनाथन हे म्हणतंय, स्वामीनाथनचं एक वाक्य अत्यंत महत्वाचं आहे का निवड उत्पादन वाढून चालत नाही, उत्पन्न वाढलं पाहिजे. उत्पादन वाढून नाही चालत, उत्पादन वाढवलं हो. एकाचे दाणे, एका दाण्याचे 100 दाणे नाही, 1000 दाणे शेतकऱ्यांना केलं, आधुनिकरण केलं, सगळे उपाययोजना राबवल्या. गुंतवणूक शेतकऱ्यांना स्वतः केली. तुम्ही पहा पश्चिम महाराष्ट्र म्हणा, इकडे तिकडे स्वतः पाईपलाईन टाकून 20-20 किलोमीटर नेली पाईपलाईन. जे जे काय करायचंय ते सगळं आधुनिकरण झालं. पण आखरी होतं काय का पहिले पहिले बंडीनं कापूस याचा, आता तो ट्रकानं कापूस यायला लागला. उत्पादन वाढलं पण उत्पन्न नाही वाढत. शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे. निवड उत्पादनावर जे जोर मारतं ना, आता तर सरकार काय बीजेपीचं हे काय म्हणतात, एखाद्या दुधी म्हशीनं दूध जरी जास्त दिलं तर ते बीजेपीमुळे जास्त झालं. म्हणजे अशा प्रकारचं आव आणून चालणार नाही. सत्यता आहे ते मानली पाहिजे. मी शासनाचं अभिनंदन करणार. ज्या पद्धतीची चर्चा आपण करतो. बोला भंडारी सर. माझं पूर्ण होऊ द्या ना. ठीक आहे. बच्चू कडू भंडारी सरांना काहीतरी बोलायचं. भंडारी सर. हा, बोलू द्या. नाही, करू द्या, पूर्ण करू द्या त्यांना. माझं म्हणणं तेच आहे का स्वामीनाथन याच्यावर मेन म्हणजे या सगळा पसायदान आहे ना, ज्ञानेश्वर आपण पाहिजे त्याच्यातलं पसायदातलं एक वाक्य महत्वाचं आहे, उत्पादनापेक्षा उत्पन्न वाढणं महत्वाचं आहे. उत्पन्न कसं वाढत जिथपर्यंत हमीभाव भेटत नाही. ठीक आहे. सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे. ठीक आहे. भंडारी सर, मी आपल्याला मगाशी एवढंच म्हणालो होतो की स्वामीनाथन समितीच्या अहवालाच्या आधाराने काही बोलायचं असेल तर आपल्याला स्वामीनाथन समितीच्या शिफारशी घेऊन त्याच्यावर चर्चा करावी लागेल आणि ती शांतपणे करावी लागेल, राजकीय संदर्भ न घेता.
पण इथे काही जणांची अडचण अशी की त्यांना फक्त राजकारणाचे संदर्भ आहेत, बाकी काही नाहीये. आणि त्यामुळे मुद्द्यांना घेऊन चर्चा करणं, त्याच्यावरती चर्चा करणं आणि त्यातून काही मार्ग काढणं, ही भूमिका ज्यांची नाही त्यांच्यासाठी मी बोललेलोच नाही. नाही भंडारी सर मुद्दा असा आहे की चर्चा स्वामीनाथन समितीच्या अहवालाच्या संदर्भात जर बोलायचं असेल तर स्वामीनाथन समितीच्या शिफारशी बरोबर घेऊन त्याच्यावरती चर्चा करावी लागेल आणि त्या संदर्भात त्या तपासून घ्यावे लागतील. भाजप काय करतं आणि भाजपाचं श्रेय काय, ते भाजपाचं श्रेय भाजपाला जनता देते, त्याची चिंता कोणी करायची गरज नाही. चिंता आम्ही कशाला करणार आहे. बोला आणि शेतकरी संघटनेचे सुद्धा स्वामीनाथन आयोग हो शेतकरी संघटना आणि आमचे सुद्धा याबद्दल आक्षेप आहेत. आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी हॅलो बोला या शेतकऱ्यांच्या फायद्याच्या असतीलच असं नाहीये, त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. आणि शेतीमालाला उत्पादन खर्चावरती रास्त भाव हा एकमेव उपाय आहे आणि ते समीकरणामध्ये बांधून 50% 60% असं बांधून ते उपयोगाचं नाहीये. खुल्या बाजारात मिळणारा शेतमालाला भाव तो शेतकऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे, हे खरं ध्येय असलं पाहिजे. आणि स्वामीनाथन आयोगाचा उद्देश जो होता तो शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळण्याचा होता, असा पगारासारखा पेन्शनसारखा उत्पन्न मिळण्याचा नव्हता. हे उत्पादक आणि बाजार आणि त्यात मिळणारा भाव याच्याशी संबंधित आहे. आणि सरकारने त्याच्यात हस्तक्षेप करून शेतकऱ्याला पगारासारखं उत्पन्न द्यावं हे त्यात अपेक्षित नाहीये. बोला जयाजी बोला. हा माझा मुद्दा एक होता की ज्या शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्ज भरलेलं आहे या शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफी मिळणं आवश्यक आहे, त्यांना काहीतरी त्याचा फायदा देणं गरजेचं आहे. अन्यथा तो जो प्रकार आहे की जर शेतकरी जो प्रामाणिकपणे कर्ज भरतो त्याला जर तुम्ही काही देणार नसाल तर ही या प्रकारची प्रवृत्ती वाढत जाईल. आणि दुसरा विषय असा आहे की राज्यामधील राष्ट्रीयकृत बँका बंद पडत चाललेल्या आहेत, त्या बंद करण्याची संख्या वाढत चाललेली आहे. मी पैठण तालुक्यातील एक उदाहरण सांगतो, 18 गावामध्ये एकही राष्ट्रीयकृत बँक नाहीये. अशा भागातल्या शेतकऱ्यांनी कोणाकडे जायचं आता कर्ज मागायला, कारण तिथली औरंगाबाद जिल्हा सहकारी बँक आता मोडकळीस आलेली आहे, ती शेतकऱ्यांना कर्ज द्यायला सक्षम नाहीये. या लोकांनी कुठे जायचं याचा विचार केला गेला पाहिजे. आणि बच्चू कडू भाऊंनी जे आता सांगितलं होतं की वेळ लागला तरी हरकत नाहीये, तुम्ही थोडासा वेळ लावा कर्जमाफी करण्यासाठी, पण शेवटच्या घटकाला त्याचा फायदा मिळेल याचा तुम्ही प्रयत्न केला गेला पाहिजे. घाई गडबडीमध्ये निर्णय जर केला तर याच्यामध्ये पुन्हा एकदा दणदणके घुसतील, याचा कुठेतरी आपण या विचार करणं फार आवश्यक आहे. नक्कीच अतिशय महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे की जिथे जिथे राष्ट्रीयकृत बँका नाही तिथे कर्ज कोण देणार त्याचाही विचार झाला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत जो कोणी गरजू आहे तो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिला नाही पाहिजे. आणि मग स्वामीनाथन आयोगाची शिफारस असो किंवा मग पंतप्रधानांनी दिलेलं आश्वासन असो की 5 वर्षात उत्पन्न दुप्पट करणार शेतकऱ्यांचं, ते असो, शेतकऱ्यांना फायदा होणं महत्वाचं आहे. चर्चा आणि वाद होत राहतील, पण या सगळ्या सकट आपण आशा करूयात की जे धनदांडगे शेतकरी आहेत की ज्यांनी या व्यवस्थेचा गेली 60 वर्ष फायदा घेतलेला आहे, या कर्जमाफीत ते दूर राहतील आणि ज्यांना गरज आहे, जे गरजू आहेत त्यांना याचा फायदा मिळेल. आपल्या सगळ्या मान्यवरांनी चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही पाहत रहा एबीपी माझा.